समर्थ सक्सेस लाईफ बिझनेस बिल्डिंग अँड लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये मी गोरक्ष मोहिते पाटील, नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर बारामती, तुमच्या सगळ्यांचं मित्रांनो स्वागत करतो व आजच्या मीटिंगला चालू करतो. मित्रांनो, काल आपण बघितलं की आपलं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मित्रांनो स्ट्रॉंग असलं पाहिजे. व्हाय नीड स्ट्रॉंग नेटवर्क? तुम्ही म्हणाल की सर का गरजेचं आहे, नेटवर्क स्ट्रॉंग करणं का गरजेचं आहे, आणि व्हाय नीड डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण डिस्ट्रीब्युशन करणं का गरजेचं आहे, हेही खूप महत्त्वाचं आहे. कारण की हे जे दोन प्रश्न आहेत मित्रांनो, हे प्रश्न तुमच्या माझ्या जीवनामध्ये कॉमन आहेत आणि हे कॉमन असल्यानंतर त्या प्रश्नाची कधी कधी आपल्यालाच उत्तर मिळत नाही. तर आपण आजच्या ह्या मीटिंगमध्ये बघणार आहोत की व्हाय नीड स्ट्रॉंग नेटवर्क. म्हणजे तुम्हाला जर समर्थ सक्सेस लाईफमध्ये जॉईन झाला आहात तर तुम्हाला नेटवर्क स्ट्रॉंग करणं का गरजेचं आहे किंवा मोठं का करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्हाय नीड डिस्ट्रीब्युशन. मित्रांनो, तुम्ही स्वतःची जरी कंपनी चालू केली तरी तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करणं का गरजेचं आहे. मग समर्थमध्ये आलात तर त्यामध्ये पण डिस्ट्रीब्युशन का करणं गरजेचं आहे आणि त्याचंच नेटवर्क मोठ्या प्रमाणामध्ये उभा करणं का गरजेचं आहे, याचं उत्तर तुम्हाला उदाहरणामधून लक्षात आलं पाहिजे. ओके, तर चला आपण पहिलं उदाहरण घेऊयात. मित्रांनो, माझ्या डोक्यामध्ये पहिलं उदाहरण आलं, हे झुडिओ. टाटाचा हा ब्रँड आहे पहा. झुडिओ हा कम्फर्टेबल चीपेस्ट ब्रँड आहे. तुम्ही म्हणाल की सर चीपेस्ट ब्रँड कशाचा आहे? मित्रांनो, कपड्याचे जे पूर्वी ब्रँड आले होते तर ते लय महागात असायचे मित्रांनो. तर ते एक चीपेस्टमध्ये, स्वस्तमध्ये आणि एकदम कम्फर्टमध्ये मित्रांनो झुडिओने दिले. आणि हा झुडिओ जो आहे तो टाटाच्या ब्रँडच्या अंतर्गत चालत असतो आणि याची स्थापना जवळपास मित्रांनो फक्त 2.5 वर्षापूर्वी झालेली आहे. किती वर्षापूर्वी? 2.5 वर्षापूर्वी. तुम्ही विचार करा, झुडिओ भारतामध्ये चालू झाला मित्रांनो आणि भारतामध्ये 2.5 वर्षामध्ये त्यांचे 762 पेक्षा जास्त स्टोर्स आहेत किंवा फ्रँचायझी आहेत. लक्षात घ्या, 762 पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत. आणि हा डाटा तुम्ही झुडिओच्या ऑफिशियल वेबसाईटला बघू शकता. मी त्यांच्या वेबसाईटवरूनच घेतलेला आहे. लक्षात घ्या, मी जे इथं दिलेलं आहे त्याचं तुम्ही क्रॉस चेकिंग तुम्ही गुगलला करू शकता, असं नाही मित्रांनो. म्हणजे काय, झुडिओनं स्वतःचा जो ब्रँड आहे, स्वतःकडे जे प्रोडक्ट आहेत, अगदी कुठलेही जरी प्रोडक्ट असतील, जसं की त्यांचं बूट असेल, कपडे असतील, त्याच्यानंतर परफ्यूम असेल, त्याच्यानंतर बूट्स असतील, तर हे मित्रांनो त्यांनी काय केलं की खूप महत्त्वाचं आहे की ती त्यांचा जो ब्रँड आहे मित्रांनो हा 762 आपल्या संपूर्ण भारतामध्ये 762 स्टोअरमधून हा काय करत आहेत, ती सेल करत आहेत. आणि त्यांचे आज लाखो कस्टमर आहेत. जसं की आज जर पुण्याचं झुडिओचं जर बघायला गेलं, मुंबईचं जर झुडिओचं बघायला गेलं, दिल्ली आणि चेन्नईचं जर बघायला गेलं तर मित्रांनो एका स्टोअरमधून त्यांना दिवसाला 2-2 कोटीपेक्षा जास्त इन्कम हा जनरेट होतो. लक्षात घ्या, एका स्टोअरमधून. आणि बारामतीसारख्या स्टोअरमधून तर मित्रांनो दिवसाला 10 लाख 15 लाख रुपयाचा सेल आहे त्यांचा एका मॉलमधून, थोडक्यात त्यांच्या एका फ्रँचायझीमधून. मग अशा किती फ्रँचायझी त्यांच्याकडे आहेत? 762 मित्रांनो फ्रँचायझी आहेत आणि अनलिमिटेड कस्टमर आहेत. पहा, अनलिमिटेड. आणि त्याचा फायदा काय झाला आहे की त्यांचा लाखो करोडो रुपयाची उलाढाल ही दररोज होत आहे मित्रांनो. कमीत कमी 30 ते 40 कोटी रुपयाची उलाढाल त्यांच्या झुडिओमधून डेली होत आहे. डेली होत आहे. लक्षात घ्या, म्हणजे ती काही कमी नाही. लक्षात घ्या, म्हणजे काय की तुमच्याकडे फ्रँचायझी किंवा तुमच्याकडे स्टोअर असणं किंवा तुमच्याकडे शॉप असणं हा एक सगळ्यात प्लस पॉईंट होतो. तसंच मित्रांनो समर्थचे पण असले पाहिजेत. पहा, यांनी तर 2.5 वर्षामध्ये केले 762, हा ऑफिशियल वेबसाईटचा आकडा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो टाटाचे जे कार शोरूम्स आहेत हे किती आहेत तर 1623 टाटाचे कार शोरूम्स आहेत. लक्षात घ्या, आणि 858 पेक्षा जास्त सिटींमध्ये आहेत 1623 टाटाचे कार शोरूम्स. ओके,
कोणाकडे जर टाटाची इंडिका असेल, नेक्सॉन असेल, पंच असेल, तर लक्षात घ्या ती तुम्ही जी पंच आहे ती एका फ्रँचायझीमधून खरेदी केलेली आहे, म्हणजे ते त्यांच्या शोरूममध्ये खरेदी केलेले आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्या शॉपमधून खरेदी केलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे काय, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो. आणि त्यांचा लाखो रुपयाचा, मित्रांनो विचार करा, एक कार कमीत कमी 10 लाखाला आहे त्यांची आणि जास्तीत जास्त मोठी 50 लाख रुपयाची कार आहे मित्रांनो. म्हणजे काय, तुम्ही लक्षात घ्या की त्या व्यक्तींना किंवा टाटाने त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्ट्रॉंग केलेलं आहे. आणि टाटा आजही जगामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत असते किंवा आहेत, कारण की ते मित्रांनो सर्वात जास्त 65% त्यांच्या संपत्तीचा आकडा हे डोनेट करत असतात. म्हणजे काय, ते आजही मित्रांनो श्रीमंत आहे. आणि श्रीमंताच्या यादीमध्ये मित्रांनो कर्णानंतर दुसरं नाव हे टाटाचं लागेल, कारण की त्यांना भरपूर असे पैसे काय केलेले आहेत, डोनेट केलेले आहेत, समाजासाठी काम केलेलं आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, ते करत असताना ते जर करायचं असेल, जसं की मी पूर्वी पण सांगितलेलं आहे, तुम्हाला धर्मकार्य करायचं असेल किंवा दानधर्म जरी करायचा असेल तर तुमच्याकडे अर्थ गरजेचा आहे, म्हणजे पैसा गरजेचा आहे मित्रांनो. अर्थ या शब्दाचा अर्थ इथं पैसा येतो बरं का. ओके. तर त्या ठिकाणी मित्रांनो त्यांचे 1623 पेक्षा काय आहेत, जास्त टाटाचे शोरूम्स आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. लक्षात घ्या. त्याच्यानंतर जिओ, बघा जिओ तर 2016-17 साली चालू झालं, पण मित्रांनो जिओचे ऑथराइज स्टोर्स हे 5108 आहेत आणि त्यांचे टोटल कस्टमर 48 कोटी आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आज ज्या जिओ कार्डवरून नेटवर्क येत आहे त्याच्यावरून मी तुम्हाला ट्रेनिंग देतोय ते सुद्धा जिओचंच आहे. एक किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे का नाही मित्रांनो. बघा म्हणजे काय, त्यांनी तरी पण त्यांचे ऑथर आहेत 5108 हे स्टोर हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत मित्रांनो. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, अगदी प्रत्येक मोठ्या सिटीमध्ये मित्रांनो त्यांचं स्टोर आहे, कारण की त्यांचे कस्टमर 48 कोटी कस्टमर आहेत मित्रांनो. आपल्या भारतातला जवळपास 33 ते 34% लोक हे जिओचं कार्ड वापरतात. किती टक्के लोक? 33 ते 34% लोक हे जिओचं कार्ड वापरतात. लक्षात घ्या. अख्ख्या भारतातील एवढा तुमच्याकडे नक्की कस्टमर आहे का? नसेल तर मित्रांनो जिओकडे आहे. आणि तुम्ही गॅजेट्स 360 या वेबसाईटला जाऊन त्यांचं नक्कीच मित्रांनो चेक करू शकता. मग विचार करा मित्रांनो, 48 कोटी लोकांनी जरी मित्रांनो 300 रुपयाचा रिचार्ज महिन्याला जरी मारला तरी मित्रांनो किती रुपये मिळतात? तर मित्रांनो तो आकडा तुमच्या माझ्या नक्कीच डोक्याच्या बाहेरचा आहे, कारण की मित्रांनो त्यांना नक्कीच 10,000 कोटी रुपये हे दर महिन्याला येत असतात. म्हणजे 1,20,000 कोटी रुपये मित्रांनो त्यांना दरवर्षी येत असतात. हा मोघम आकडा सांगितला आहे, कदाचित त्याहीपेक्षा जास्त इन्कम त्यांना मिळू शकते, कारण की प्रत्येकाचे प्लॅन ही घेण्याची चॉईस वेगळी असते. कोण 1.5 GB घेतं, कोण 2 GB, कोण 2.5 GB, कोण 3 GB चा जर डाटा घेत असेल तर त्यानुसार ते प्लॅन बदललेत. त्याच्यानंतर कोण जर समजा एखाद्याला ऐकायचं असेल वेबसाईट वगैरे तर त्याचंही वेगळं आहे. म्हणजे काय मित्रांनो, जिओचे 5108 हे स्टोर्स आहेत आणि त्यांचे 48 कोटी कस्टमर्स आहेत. मग तेवढे तुमच्याकडे आहेत का? जर तुम्हाला अंबानीशी जर बीट करायचं असेल मित्रांनो तर तेवढा डाटा हा तुमच्या एकट्या जिओच्या माध्यमातून असला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच जिओचं रिलायन्स पंप पण आहे, म्हणजे रिलायन्स पंप पण आहे. आणि मित्रांनो त्यांनी खूपच मोठी त्याच्या माध्यमातून भरारी घेतली. ऑल ओव्हर इंडियामध्ये जिओचे 64,000 रिलायन्स पेट्रोल पंप आहेत. किती? 64,000 पेट्रोल पंप आहेत मित्रांनो. आणि त्यांना पेट्रोल पुरवणाऱ्या 1300 शाखा जिओच्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. बघा मित्रांनो. आणि ही तुम्ही एक जसे की पंपाची एक वेबसाईट आहे जो डाटा गोळा करते, तर त्या वेबसाईटवर पण मी तुम्हाला इथं वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन चेक करू शकता. म्हणजे काय मित्रांनो, लक्षात घ्या की त्या पंपाच्या माध्यमातून दररोज एक कंटेनर म्हणजे 4 ते 5 हजार लिटर जरी मित्रांनो पेट्रोल संपलं आणि एक रुपया जरी त्यामध्ये मिळाला तरी मित्रांनो किती रुपये होतात? पहा मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे का नाही. म्हणजे
तुम्ही बिझनेस करताय किंवा तुमचा जो बिझनेस चालू आहे आज समर्थ सक्सेसमध्ये लाईफमध्ये जर जॉईन आहेत मित्रांनो, तर तुमचे स्टोअर्स असणं किती गरजेचं आहे, तुमचे शोरूम्स असणं किती गरजेचं आहे, तुमच्या फ्रँचायझी असणं किती गरजेचं आहे आणि त्यावरच मित्रांनो कस्टमर डिपेंड ठरतात. ओके, तर जिओचं ते एक तुम्हाला उदाहरण दिलं. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, तसंच आहे इंडियन ऑइल. तुम्ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या वेबसाईटला जाऊन तुम्ही बघू शकता. त्यांचे ऑल ओव्हर इंडियामध्ये जवळपास मित्रांनो 37,500 पंप आहेत. किती? 37,500 हे पंप आहेत आणि जवळपास मित्रांनो 30 मिलियन इंडियन एव्हरी डे म्हणजे काय मित्रांनो, जवळपास 3 करोड त्यांचे डेली कस्टमर आहेत, जी की 1 लिटर पेट्रोल भरते, जे की 2 लिटर भरतं, जे की 100 लिटर 200 लिटर डिझेल पण नेणारी लोक आहेत. म्हणजे काय मित्रांनो, त्यांचे हे शोरूम्स आहेत, त्यांचे हे शॉप्स आहेत, त्यांचे हे पंप्स आहेत. म्हणजे हे एक शोरूम आहे मित्रांनो आणि त्याच्या माध्यमातून एवढे कस्टमर आहेत आणि एवढी लोक आहेत आणि ते काय करतायत मित्रांनो, त्यांच्या पंपमधून शोरूममधून खरेदी करत आहेत. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आत्ताच मित्रांनो 4-5 वर्षापूर्वी एक गाजवायला लागलेले मित्रांनो येवले अमृततुल्य. तुम्ही कधी ना कधी तरी चहा घेतलेला असेल आणि नक्कीच मित्रांनो घेतलेला असेल, कारण की येवलेवाडी पुण्याच्या शेजारी बोबदेव घाटामध्ये येवलेवाडी आहे मित्रांनो. तिथं मित्रांनो ही येवल्यांची फ्रँचायझी होती आणि मित्रांनो जवळपास महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जवळचे आसपासचे जे राज्य आहेत त्याच्यामध्ये जवळपास त्यांच्या मित्रांनो 550 एवढ्या शाखा आहेत, म्हणजे ब्रँचेस आहेत किंवा स्टोअर्स आहेत मित्रांनो त्यांचे. आणि त्यांचे फ्रँचायझी घेण्याची पण किंमत मित्रांनो 25 लाख रुपये आहे, त्यांचं नाव जर वापरायचं असेल तर. पहा, खूप महत्त्वाचं आहे का नाही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्हाला जर प्रगती करायचा असेल, तुमची जर स्वतःची कंपनी असेल किंवा समर्थ सक्सेस लाईफमध्ये तुम्ही ॲज अ जॉईन झालेला आहात, तर तुम्ही नुसते डिस्ट्रीब्युटर नाहीत तर समर्थ सक्सेस लाईफचे पार्टनर आहात आणि तुमच्यावर आता ही जबाबदारी आहे की हे स्टोअर्स हे निर्माण करणं. लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, ओयो हॉटेल्स नावाचे एक कंपनी आहे मित्रांनो. तर ही कंपनी तुम्हाला काय सांगायची गरज नाही आहे, कारण की मित्रांनो जर तुम्ही देशात परदेशात कुठं जरी राहण्यासाठी तुम्हाला अडचण आली तर हे इझिली काय करतात मित्रांनो, तुम्हाला लगेचच तिथं एंट्री देत असतात. तर मित्रांनो जवळपास त्यांच्या माध्यमातून 800पेक्षा जास्त सिटीमध्ये आणि 80पेक्षा जास्त देशांमध्ये 43,000 हॉटेल्स आहेत आणि हा ऑफिशियल आकडा आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. 43,000 प्रॉपर्टी आहेत आणि ते स्वतःच्या नावावर एक पण नाही, फक्त त्यांनी त्यांची फ्रँचायझी नाव वापरायला दिलेलं आहे. आणि 80 देशामध्ये 800 जागेमध्ये 43,000पेक्षा जास्त हॉटेल्स हे त्यांचे रूम्स आहेत. म्हणजे लक्षात घ्या की त्यांनी त्यांची फ्रँचायझी दिली. आणि हा जो मालक आहे मित्रांनो रितेश अग्रवाल, हा प्रयागराजचा आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की त्या व्यक्तीनं 4,000 कोटी रुपये हा नफ्यात असणारा व्यक्ती आहे मित्रांनो. 4,000 कोटी रुपये याच्या माध्यमातून कमवलं, म्हणजे नक्कीच मित्रांनो यामध्ये पॉवर असेल. त्याच्यानंतर मॅकडॉनल्ड्स, पिझ्झा खायचे, बर्गर खायची ही तर तुम्हाला आठवण आलेलीच असेल. त्यांच्या जर ऑफिशियल वेबसाईटवर जर गेला तर मित्रांनो ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये म्हणजे अख्ख्या जगामध्ये मित्रांनो त्यांच्या 13,000 फ्रँचायझी आहेत. किती? पहा, नुसत्या 13,000 फ्रँचायझी तर नुसत्या ह्याच्यामध्ये आहेत मित्रांनो, अमेरिकेमध्ये आहेत. त्याच्यानंतर चायनामध्ये 6,800 आहेत, जपानमध्ये 3,000 आहेत, 1,600 फ्रान्समध्ये आहेत, कॅनडामध्ये 1,500 आहेत, युनायटेड किंगडम म्हणजे UK इंग्लंडसारख्या तिथं मित्रांनो 1,400 आहेत, 1,300 जर्मनीमध्ये आहेत, 1,100 ब्राझीलमध्ये आहेत, 1,000 ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आणि 790 फिलिपिन्समध्ये आहेत. आणि भारतामध्ये पण मित्रांनो कमीत कमी त्यांच्या भरपूर शाखा असतील. म्हणजे मॅकडॉनल्ड अख्ख्या जगामध्ये मित्रांनो आज 1 नंबर प्रॉफिटला आहे सप्लाय चेनच्या. सप्लाय चेन मित्रांनो, यांनी सप्लाय चेन म्हणजेच मित्रांनो नेटवर्क स्ट्रॉंग. सप्लाय चेन किंवा नेटवर्क मार्केटिंगला आपण सप्लाय चेन म्हणू किंवा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणू मित्रांनो.
आणि ही सप्लाय चेन मित्रांनो मॅकडॉनल्ड्सची किती मोठी आहे तर मित्रांनो नक्कीच ह्यांचे ऑल ओव्हर म्हणजे अगदी 190 देशामध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच मित्रांनो यांच्या 50,000पेक्षा जास्त शाखा आहेत, शोरूम्स आहेत, शॉप्स आहेत. एवढे तुमच्याकडे आहेत का? नसेल तर मित्रांनो आपण लगेच श्रीमंत होणार नाही, त्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो बर्गर किंग तिकडलीच कंपनी आहे. त्यांच्या बर्गर किंग या वेबसाईटवर तुम्ही जाऊन बघू शकता. जवळपास 100पेक्षा जास्त देशांमध्ये 19,000 लोकेशन्स आहेत त्यांचे, म्हणजे त्यांचे शॉप्स आहेत मित्रांनो. किती? 19,000. लक्षात घ्या, हे त्यांचे शॉप्स आहेत बर्गर किंगचे. म्हणजे लक्षात घ्या ते लोकांचं नाव तरी काय येतं तर तुम्ही बघा की त्यांच्या 19,000 जे शॉप्स आहेत याच्या माध्यमातून त्यांचं काम चालू आहे आणि एक सक्सेसफुली काय आहे मित्रांनो चालू आहे. मग एवढं तुमचे आहेत का? तुम्ही फक्त विचार करायचा आहे की माझे आहेत का. ओके. त्याच्यानंतर लक्षात घ्या मारुती सुझुकी प्रत्येकाकडे गाडी एकदा ना एकदा तरी वापरलेली असेल. तर कार देखो या वेबसाईटनुसार मित्रांनो 588 सिटीमध्ये जवळपास त्यांच्या 1822पेक्षा जास्त शोरूम्स आहेत आणि त्या शोरूम्सच्या माध्यमातून मित्रांनो त्यांचे करोडो कस्टमर्स आहेत. हे फक्त इंडियातील मी तुम्हाला सांगतोय, जगामध्ये मित्रांनो हे जवळपास 80 देशांमध्ये मारुती सुझुकी काम करत आहे. किती देशांमध्ये? 80पेक्षा जास्त देशांमध्ये हे काम करत आहे आणि त्यांचे भारतामध्येच एक त्या 1822 शोरूम्स आहेत. लक्षात घ्या. म्हणजे मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की नक्कीच मित्रांनो की तुमच्या शाखा असल्या पाहिजेत. तुम्ही जर आज समर्थ सक्सेस लाईफचे पार्टनर आहात तर नक्कीच मित्रांनो तुम्ही ही त्यांचे शोरूम जास्तीत जास्त ठिकाणी दिले पाहिजेत. त्याच्यानंतर बिस्लरी पाणी तर तुम्ही पिलेच असताल, लय गरज आहे मित्रांनो, पाण्याची भरपूर गरज आहे. तर तुम्ही लक्षात घ्या तर त्यांचे 122 नुसते प्लॅन्ट्स आहेत. म्हणजे काय 122 हे त्यांच्या नुसत्या कंपन्या आहेत ऑल ओव्हर. आणि त्याच्यानंतर मित्रांनो डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये 4,500 डिस्ट्रीब्युटर्स आहेत, 5,000 डिस्ट्रीब्युशन पॉईंट आहेत आणि त्यांचे जे कस्टमर हे फक्त हॉटेल्सच आहेत तर ते लाखो कस्टमर्स आहेत. हॉटेलवालीच लाखो कस्टमर्स आहेत मित्रांनो. त्यांचे 4,500पेक्षा तर जास्त डिस्ट्रीब्युटर आहेत आणि 5,000 डिस्ट्रीब्युशन पॉईंट आहेत. हे तुम्ही त्यांच्या बिस्लरी या वेबसाईटला जाऊन नक्कीच मित्रांनो काय करू शकता, चेक करू शकता. म्हणजे काय मित्रांनो 122 ज्याच्या कंपनी आहेत, 4,500 डिस्ट्रीब्युटर आहेत, 5,000 डिस्ट्रीब्युटर पॉईंट आहेत आणि जवळपास लाखो त्यांचे कस्टमर्स आहेत. बिस्लरी राजस्थानपासून ते हिमाचल प्रदेशपर्यंत म्हणजे बर्फाच्या राज्यामध्ये सुद्धा मित्रांनो बिस्लरी मिळते. म्हणजे काय की बिस्लरीनं त्यांचं मार्केट हे खूपच ॲक्वायर केलेलं आहे मित्रांनो. पाण्याच्या कंपनीचं सुद्धा नेटवर्क एवढं स्ट्रॉंग असू शकतं हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर लेन्सकार्ट चष्म्याची कंपनी मित्रांनो, त्यांच्या जर ऑफिशियल वेबसाईटवर गेला तर त्यांचे 120 सिटीमध्ये 500पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत आणि 50 लाखापेक्षा जास्त कस्टमर्स हे हॅपी आहेत मित्रांनो. बघा लेन्सकार्टनं त्यांची पॉवर किती वाढवली आहे. लेन्सकार्टची पॉवर किती आहे मित्रांनो तर त्यांनी त्यांचे 500पेक्षा जास्त स्टोअर्स दिले आहेत, म्हणजे शॉपी दिलेली आहे किंवा शोरूम दिलेला आहे आणि 120पेक्षा जास्त शहरामध्ये आहे आणि 50 लाखापेक्षा जास्त त्यांचे कस्टमर्स मित्रांनो हॅपी आहेत. म्हणून तर पियुष बन्सल हा सुखी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर रेड बस म्हणजे बसची कंपनी आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर रेड बस सक्सेसफुली आहे. आज त्यांचे जवळपास 10,000पेक्षा जास्त बसेस आहेत आणि 700पेक्षा जास्त बसेस ऑपरेटर आहेत त्यांच्याकडे. विविध सिटीमध्ये आहेत भारतात. प्रत्येक भागातल्या प्रत्येक सिटीमध्ये मित्रांनो त्यांचं काय आहे की ऑपरेटर्स आहेत. 700पेक्षा जास्त ऑपरेटर्स आहेत आणि 10,000पेक्षा जास्त बसेसनं त्यांचा प्रवास केला जातो. आणि ह्यांचे जाहिरात करायला मोठे मोठे सेलिब्रिटी येत असतात. अल्लू अर्जुनसारखं मोठा सेलिब्रिटीसुद्धा ह्यांची जाहिरात करतो. म्हणजे काय मित्रांनो तुम्ही एकच लक्षात घ्या की तुमचं एवढं नेटवर्क स्ट्रॉंग आहे का. ओके. त्याच्यानंतर ॲपल नाव तर काय सांगायची मित्रांनो गरज नाही. ॲपल मोबाईल. ओके. तर त्यांच्या ज्या
स्वतःच्या डायरेक्ट फ्रँचायझी आहेत का नाही, डायरेक्ट फ्रँचायझी, त्या मित्रांनो जवळपास 27 देशांमध्ये 535 आहेत. किती? हे त्यांचे स्टोर्स आहेत, लक्षात घ्या. 27 देशांमध्ये त्यांचे 535 एवढे स्टोर्स आहेत. आणि मित्रांनो ऑल ओव्हर जगामध्ये कमीत कमी त्यांचे आयफोन वापरणारे जे कस्टमरचा जर डाटा बघायला गेलं तर नक्कीच मित्रांनो 200 कोटीपेक्षा जास्त लोक त्यांचा आयफोन वापरतात. कारण अमेरिकेमध्ये तर कंपल्सरीच वापरतात. अमेरिका, कॅनडा किंवा जे त्या भागामधले जी लोक आहेत युरोपमधली ती तर आयफोनच वापरतात. म्हणजे काय मित्रांनो, आणि ते फॅड सध्याला आपल्या भारतामध्ये पण आहे. आयफोन फक्त ब्रँड विकतं, ती कधीही कुठल्या गरिबाचा विचार करत नाही की सर तुमच्या खिशात 10,000 आहेत तर मी तुम्हाला 1.5 लाखाचा फोन देतो. ॲपल फक्त ब्रँडिंगलाही करतो. तुमच्याकडे पैसे असो किंवा नसो, आम्हाला काहीही घेणं देणं नाही. लक्षात घ्या. तुम्ही आमच्याकडे येताना 1.5 लाख घेऊन या आणि मोबाईल घेऊन जावा, कारण की आम्ही ब्रँड लोकांनाच मोबाईल विकतो. तसंच मित्रांनो तुम्ही स्वतःला का नाही समजत बघा, किंवा समर्थ सक्सेस लाईफच्या प्रोडक्टला का नाही समजत? कारण की आपण आज देशातल्या परदेशातील अगदी हॉस्पिटलला खूप मोठी मोठी टक्कर देतोय मित्रांनो. तर तुम्ही ती गोष्ट समजली पाहिजे. आपणही त्यांच्यापेक्षा कुठंही कमी नाही आहेत. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, नेस्ले नावाची जी कंपनी आहे त्याचं तुम्ही प्रोडक्ट प्रत्येक जणाच्या घरी आहे. मित्रांनो जगामध्ये भविष्यात 2च कंपन्या जास्त चालणार आहेत. एक तर पिण्याची म्हणजे पाण्याची आणि दुसरी गोष्ट खाण्याची. तर पाण्यामध्ये आज बिस्लरी सारखे ब्रँड्स आहेत आणि मित्रांनो खाण्यामध्ये नेस्ले, युनिलिव्हर सारखे ब्रँड आहेत. म्हणजे काय मित्रांनो, ही जगामध्ये नेक्स्ट ज्यावेळेस संघर्ष तुम्ही करचाल त्यावेळेस खाण्यासाठी आणि पाण्यासाठी करचाल. तर त्याचा उद्देश असा आहे, मला एकच बोलायचं आहे. कारण नेस्ले स्वतःचे बघा जवळपास त्यांच्याकडं 2000 पेक्षा जास्त ह्या ब्रँड आहेत. 191 देशामध्ये त्यांची कंपनी चालू आहे. आणि मित्रांनो त्यांचे जवळपास 500 कोटीपेक्षा जास्त कस्टमर्स आहेत. तुम्ही कधी ना कधीतरी मॅगी खाल्ली असेल तर ह्या त्या नेस्लेचीच असेल मित्रांनो. म्हणजे नेस्ले किती मोठा ब्रँड आहे तुमच्या लक्षात येणार नाही. आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं आहे, जगामध्ये जर भविष्यात युद्ध कधी झालं तर जगामधल्या ज्या कंपन्या आहेत, ज्या पाणी देणाऱ्या कंपन्या आहेत, आणि मित्रांनो पाण्यासाठी नक्कीच ह्या जगामध्ये येणाऱ्या 20 वर्षानंतर तुम्ही मी संघर्ष करणार आहे. आणि नक्कीच एक खाण्यासाठी संघर्ष करणार आहे. आज जी तुम्ही प्रत्येक वस्तू मिळवण्यासाठी संघर्ष करताय ना मित्रांनो, तर माझे हे शब्द आहेत, येणाऱ्या 20 वर्षानंतर तुम्ही खाण्यासाठी संघर्ष करणार. कारण तुमच्याकडं गाडी, बंगला सगळं काय असेल, पण मित्रांनो एक चांगलं खाणं नसेल आणि चांगलं पाणी नसेल, त्यावेळेस ही नेस्लेसारखी कंपनी, युनिलिव्हरसारखी कंपनी आणि बिस्लरीसारख्या कंपन्या ह्या जगावर राज्य करत असतील. ॲज अ ब्रिटिश कंपनीसारखं, जसं ती भारतावर आपल्या एक ईसाई असणारी ब्रिटिश कंपनीनं आपल्यावर 200 वर्ष राज्य केलं, तसंच मित्रांनो ही नेस्ले, युनिलिव्हर सारख्या ज्या कंपन्या आहेत ह्या येणाऱ्या 20 ते 30 वर्षानंतर जगाच्या खाण्यावर मित्रांनो राज्य करणार आहेत. ओके, तर हे शब्द आहेत आणि ते होणार आहे. जर तुमच्याकडे आज शेती आहे तर शेती करायला शिका, शेती टिकवायला शिका. पाणी आहे तर पाणी व्यवस्थित करायला शिका आणि आजच सेंद्रिय शेती करायला शिका. कारण चांगलं जर खायचं असेल, म्हणजे पौष्टिक जर खायचं असेल तर ते शेतीतूनच येतं मित्रांनो. ह्या नेस्लेचे लक्षात घ्या, 500 कोटीपेक्षा जास्त कस्टमर्स आहेत जगामध्ये. कुणी ना कुणीतरी नक्कीच आज जाऊ द्या, नक्कीच मित्रांनो मॅगी तरी खाल्ला असेल. मी एक तुम्हाला फक्त त्याचा ब्रँड सांगतोय. असे त्यांचे लाखो ब्रँड्स आहेत, लाखो प्रोडक्ट्स आहेत आणि ते लाखो प्रोडक्ट खरेदी करणारे लाखो कस्टमर्स आहेत. आणि ह्यांचे प्रोडक्ट मित्रांनो गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक दुकानामध्ये मिळतं. लक्षात घ्या, प्रत्येक शॉपमध्ये मिळतं. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी राज्य करायचं आताच चालू केलेलं आहे. फक्त तुम्ही मी समजून घेतलं पाहिजे. चला ठीक आहे, जास्त काही यावर बोलणार नाही. फक्त त्यांनी जे ब्रँडिंग केलं मित्रांनो ते लक्षात घ्या की गल्लीपासून त्या दिल्लीपर्यंत अगदी बाहेरच्या देशामध्ये पण अशीच अवस्था आहे मित्रांनो. त्यांचे लाखो स्टोअर्स आहेत, लाखो. म्हणजे जर बघायला गेलं
तर प्रत्येक दुकानामध्ये ह्यांचे प्रोडक्ट मिळतात. म्हणजे आपण भारतामध्ये जर बघायला गेलं 1 कोटी जर दुकानं असतील तर प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक शोरूममध्ये यांचे प्रोडक्ट्स आहेत आणि ती खरेदी करणारी 500 कोटीपेक्षा जास्त जनता आज 190 पेक्षा जास्त कंट्रीमध्ये आणि ह्यांचे प्रोडक्ट जातात मित्रांनो. म्हणजे लक्षात घ्या, हे नाव ध्यानात राहू द्या. त्याच्यानंतर युनिलिव्हर सारखी कंपनी जर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो तर त्यांचे 400 पेक्षा जास्त ब्रँड्स आहेत, ते पण 190 पेक्षा जास्त देशांमध्ये चालतात. सेम ॲज त्यांचे पण असेच काही ना काही तर प्रोडक्ट आहेत, जसे की शॅम्पू आहे, तेल आहे, साबण आहे, लक्षात घ्या. तसेच त्यांचे विविध आयटम्स आहेत. हे युनिलिव्हर नावाची जी कंपनी आहे मित्रांनो, त्या कंपनीचे हे प्रोडक्ट आहेत. जसं ईस्ट इंडिया कंपनी होती तशीच नेस्ले कंपनी आहे, पाण्यामध्ये बिस्लरी आहे आणि ही युनिलिव्हर कंपनी आहे मित्रांनो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, जगामध्ये जर भविष्यात युद्ध जर झालं तर त्या युद्धामध्ये सगळ्यात जास्त फायदा करणाऱ्या ह्या कंपन्या आहेत. कारण की ह्यांचे मित्रांनो ह्या कंपन्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक देशामध्ये आहेत आणि ह्या सध्याला तुमचं खाणं आणि पिणं पाणी कंट्रोल करत आहेत. ओके, चला. त्याच्यानंतर हिमालया नावाची कंपनी जर आयुर्वेदिक क्षेत्रातील तुम्ही जर ऐकून असाल मित्रांनो तर त्यांचे 1500 पेक्षा जास्त ग्लोसरीज आहेत. त्यांचे जे स्टोर्स आहेत मित्रांनो ते जर बघायला गेलं तर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये मित्रांनो त्यांचे 15,000पेक्षा जास्त काय आहेत मित्रांनो स्टोर्स आहेत आणि त्याच्या माध्यमातून लाखो डॉक्टर्स त्यांचे प्रोडक्ट वापरतात. तुमच्या माझ्या घरामध्ये त्यांचा नक्कीच एखादा तर फेसवॉश असू शकतो. लिव 52 नावाची कॅप्सूल प्रत्येक मेडिकलमध्ये आहे मित्रांनो. म्हणजे काय, हिमालया आज जो ब्रँड झाला मित्रांनो तर तो कशामुळं झाला तर त्यांच्या प्रत्येक मेडिकलमध्ये ह्यांचं औषध उपलब्ध आहे, प्रत्येक किराणा मालाच्या दुकानामध्ये ह्यांचा फेसवॉश उपलब्ध आहे. म्हणजे काय मित्रांनो, जर समर्थ सक्सेस लाईफमध्ये जर तुम्हाला करोडपती बनायचं असेल किंवा तुम्ही जर समर्थ सक्सेस लाईफचे जर रिअल पार्टनर असाल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही स्टोर्स द्या आणि लाखो कस्टमर जोडण्याचा प्रयत्न करा, तुम्ही यांच्यासारखं होऊ शकता. त्याच्यानंतर पतंजलीचं जर तुम्ही बघायला गेलं तर 47,000पेक्षा जास्त मित्रांनो ऑल वर्ल्डमध्ये त्यांचे काय आहेत मित्रांनो काउंटर्स आहेत. म्हणजे त्यांचे शॉपही आहेत आणि 3500पेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर्स आहेत. 18 राज्यामध्ये त्यांचं काम चालतं आणि त्यांचे 6 राज्यामध्ये त्यांच्या फॅक्टरीज आहेत मित्रांनो. म्हणजे पतंजलीने पण जसं काम केले तसं तुम्ही मी करायला शिकू. त्याच्यानंतर महावितरण बघा, कुणाला जर ओरिजिनल प्रोडक्ट मिळत असेल आज मित्रांनो तर कधीही महावितरणवर शंका करू नका. कारण की एकमेव महावितरण असं आहे की जे की तुम्हाला ओरिजिनल प्रोडक्ट विकतं आणि ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला करंट घ्यावा लागेल. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की असं असणारं महावितरण मित्रांनो म्हणजे महाराष्ट्र MSEB त्याचे जवळपास मित्रांनो 3 कोटीपेक्षा जास्त घरांमध्ये त्यांची लाईट तुम्ही मी वापरतोय. किती? 3 कोटीपेक्षा जास्त मित्रांनो त्यांचे कस्टमर्स आहेत आणि प्रत्येक व्यक्ती हा कमीत कमी त्यांचे 100-200 रुपयाची तर लाईट वापरतो आणि इंडस्ट्रियल एरियामध्ये तर लाखो रुपयाची लाईट वापरतो. तर हे महावितरण नक्कीच तुमच्या माझ्या घरामध्ये आहे ते लाईट पुरवत आहे. भविष्यात तुमची लाईट बंद जर करायचं असेल तर ती महावितरण करू शकतं मित्रांनो. म्हणजे काय, तुम्हाला एकच सांगायचा उद्देश आहे की ह्यांचे कस्टमर डाटा किती मोठा आहे आणि तो फिक्स आहे. असं नाही की तुम्ही करणार नाही. आता बघा, जरी तुम्ही बंगला बांधला तर लाईट कुणाकडनं घेणार आहे तो बघा. म्हणजे तुम्हाला पर्याय आहे का दुसरा? नसेल तर सौर ऊर्जा लावा, बरोबर ना. म्हणजे तुम्ही महावितरणकडनंच लाईट घेणार आहात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण जे जसं की फोनवर बोलत असताना म्हणलं जिओ गरजेचंच आहे. म्हणजे काय, ही गरजेची वस्तू तुमच्या माझ्या घरामध्ये बनली पाहिजे. आणि मित्रांनो शंका करू नका महावितरणवर, कारण की ती ओरिजिनल 24 कॅरेट लाईट देते. तुम्हाला चेक करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण तुम्हाला चेक करायला परत दवाखाना लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो ॲमेझॉन नावाचे जो ब्रँड आहे तुम्ही तर पाहिलेच आहे. प्रत्येक डिलिव्हरी कंपनीमध्ये मित्रांनो ॲमेझॉननं डिलिव्हरी चालू केली. 24 तासात, जास्तीत जास्त 48 तासात, जास्तीत जास्त 72 तासामध्ये मित्रांनो तुमचं प्रोडक्ट मागवल्यानंतर तुमच्या घरापर्यंत पोहोचवायचं काम होतं. आणि मित्रांनो त्यांचे रजिस्टर जे एम्प्लॉई आहेत हे जवळपास मित्रांनो भरपूर आहेत. भरपूर म्हणजे किती आहेत मित्रांनो, 1,60,00,000 16 लाख कस्टमर्स हे ग्लोबली आहेत त्यांचे.
आणि मित्रांनो तेजसचे स्टोअर तर काय बघायची गरज नाही, कारण की ही फक्त वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरून प्रोडक्ट मागवून त्यांच्या एखाद्या शॉपमध्ये येत असतं आणि असे ह्यांचे जवळपास मित्रांनो 200पेक्षा जास्त देशांमध्ये ह्यांचे डिलिव्हरी शॉप्स आहेत मित्रांनो. आणि त्याच्या माध्यमातून करोडो कस्टमर्स आहेत. म्हणजे जवळपास तुम्ही कधी ना कधीतरी ॲमेझॉनवरून प्रोडक्ट मागवला असेल, फ्लिपकार्टवरून, स्नॅपडीलवरून मागवला असेल, तर मित्रांनो ह्या सगळ्यांचे मिळून जर बघायला गेलं तर 600 ते 700 कोटीपेक्षा जास्त लोक कधी ना कधीतरी त्यांना ह्या वेबसाईटवरून प्रोडक्ट मागवलेला असेल. म्हणजे ते त्यांचे कस्टमर्स आहेत. म्हणून तर मित्रांनो ह्या ॲमेझॉनच्या मालकाने बेझोसनी, लक्षात घ्या, त्याच्या बायकोला ज्यावेळेस डिवोर्स द्यायचा होता त्यावेळेस 3.5 लाख कोटी, मित्रांनो 1 कोटी नाही म्हणत, 2 कोटी नाही म्हणत, 10 कोटी नाही म्हणत, बघा 100 कोटी पण नाही म्हणत, 1000 कोटी पण नाही म्हणत, तर 3.5 लाख कोटी रुपयाचा डिवोर्स दिला. लक्षात घ्या. म्हणजे काय, ॲमेझॉनच्या मालकाचे मित्रांनो 3.5 लाख कोटी रुपयाचा जर डिवोर्स दिला असेल तर तुम्ही लक्षात घ्या, तुमच्याकडे जर आज विचार करा डिवोर्स दिल्यानंतर 3.5 लाख रुपये तरी आहेत का देण्याकरता. म्हणजे काय मित्रांनो, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की डिलेवरीची ॲमेझॉनची ही पॉवर आहे, कारण की त्यांच्याकडे मित्रांनो कस्टमर्स भरपूर आहेत आणि त्यांच्याकडे त्यांचे शॉप्स भरपूर आहेत. म्हणजे काय, लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्हाला बनायचं असेल, तुम्हाला जर समर्थ सक्सेस लाईफमध्ये जर शॉपिंग करायची असेल किंवा डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर ती ह्यासाठी करायचं आहे मित्रांनो. तुम्ही समर्थ सक्सेस लाईफचे कोणीही डिस्ट्रीब्युटर नसून पार्टनर आहात. लक्षात घ्या, समर्थ सक्सेस लाईफ वाढवायची ही जबाबदारी तुमची आहे. तर त्यासाठी आपण हे बोलत आहे. त्याच्यानंतर सॅमसंग, मित्रांनो प्रत्येक व्यक्तीनं मोबाईल वापरलेला आहे, जास्त काही सांगणार नाही. पण फ्रँचायझी इंडियाच्या नुसार मित्रांनो जवळपास त्यांचे जे ऑल जगामध्ये जे शोरूम्स आहेत मित्रांनो, 1.5 लाखापेक्षा जास्त रिटेलर्स आहेत, 2 लाखापेक्षा जास्त होलसेलर आहेत मित्रांनो. म्हणजे काय की त्यांचे 3.5 लाखापेक्षा जर जास्त आज स्टोर्स जगामध्ये आहेत. म्हणून तर सॅमसंग आज ब्रँड आहे मित्रांनो, तो टक्कर ॲपलला पण देतोय. म्हणजे काय मित्रांनो, त्यांचा एक मोबाईल जास्तीत जास्त एखादा व्यक्ती 2-4 वर्ष वापरतो आणि नवीन मोबाईल तरी घेतोच. म्हणून मित्रांनो सॅमसंग कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सुद्धा आहे. बुर्ज खलिफा बांधणारी कुठली कंपनी आहे तर ती मित्रांनो ही सॅमसंग आहे. तर सॅमसंग रिअल इस्टेटमध्ये पण काम करते आणि मोबाईल ब्रँडमध्ये पण काम करते. तर त्यांचे करोडो कस्टमर्स आहेत मित्रांनो. धरून चलो आपण एक अंदाजे जर आकडा बघायला गेला तर 150 कोटीच्या आसपास कस्टमर्स असतील, कारण ह्यांनी 200 कोटी तर मोबाईलच ही केलेले आहेत, तयार केलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणजे काय की मित्रांनो 200 कोटी मोबाईल तयार केलेले आहेत. म्हणजे धरून चला 150 कोटी हे त्यांचे कस्टमर्स आहेत आणि मित्रांनो त्यांचे 3.5 लाखापेक्षा जास्त ह्या फ्रँचायझी आहेत, स्टोअर्स आहेत. म्हणजे एवढे तुमच्याकडे आहे का? जर तुम्ही स्वतःची कंपनी असेल किंवा समर्थ सक्सेस लाईफमध्ये जर तुम्ही जॉईन असाल तर तुम्हाला इथपर्यंत जाणं गरजेचं आहे. हा, कुवेतला पण आहे, बरोबर सर, कुवेतला पण. त्याच्यानंतर पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रत्येक जणांनी जाऊन अपमान करून घेतलाच असेल किंवा सर्व्हिस कुणाला ना कुणाला वेळ मिळालीच नसेल, तर ती आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि त्याच्या भारतामध्ये मित्रांनो जवळपास 22,542 ब्रांचेस आहेत आणि 63,580 हे ATMs आहेत. आणि त्यातल्या निम्म्या ATMवर सिक्युरिटी गार्ड यासाठी ठेवलेला असतो मित्रांनो की आमचं ATM बंद आहे हे सांगण्यासाठी. लक्षात घ्या. म्हणजे मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की त्यांचे करोडो कस्टमर्स आहेत. आणि मित्रांनो ही स्टेट बँकेचे जर एवढा डाटा असेल तर मित्रांनो तुमचा माझा का नसला पाहिजे. बघा, बँकेचा जर एवढा डाटा असेल तर तुमचा माझा का नसला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही यांची सर्व्हिसचा जर विचार करायला गेला, तुम्ही ज्यावेळेस बँकेमध्ये जाचाल मित्रांनो, तुम्ही कितीही मोठे असोत, कितीही इज्जतदार असो, इथं गेल्यानंतर लक्षात येतं मित्रांनो तुमची लायकी 0 आहे. लक्षात घ्या. कारण की तिथला जो एम्प्लॉय आहे मित्रांनो तो तुम्हाला 1 नंबर काउंटरवरून 14 नंबरला जायला सांगतो, 14 नंबरचा 7 नंबरला जायला सांगतो, 7 नंबरचा 3 नंबरला जायला सांगतो, लास्टला मॅनेजरची सही घेऊन यायला सांगतो आणि जावा तुमचं काम 2 दिवसांनी होईल
एवढंच सांगतो. आणि त्याच्यामध्ये जर समजा त्यांची जेवणाची वेळ झाली मित्रांनो, मग तर काय बोलूच नका. म्हणजे काय, जर अशी स्टेट बँक ऑफ इंडिया जर असेल मित्रांनो, त्याच्यासुद्धा मित्रांनो 22,542 शाखा आहेत आणि 63,580 एवढे ATM आहेत, ज्याचे निम्मे ATM तर बंदच असतात किंवा त्याच्यामध्ये पैसे नसतात. हे सांगण्यासाठी त्यांनी सिक्युरिटी गार्ड ठेवलेत मित्रांनो. तर मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, ह्यांच्या जर एक ब्रँच असू शकतात तर समर सक्सेस लाईफमध्ये जर तुम्ही जॉईन झाला आहात मित्रांनो, तर तुमच्या का नाही पहा, खूप महत्त्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, हे जी उदाहरणं मी जी तुम्हाला पाठीमागं दिली का नाही मित्रांनो, ही जी उदाहरणं दिली, ह्या उदाहरणावरनं एकच लक्षात घ्या मित्रांनो, नेटवर्किंग कॅन हेल्प डिस्कवर यू न्यू जॉब अपॉर्च्युनिटी. म्हणजे तुम्ही नवीन नवीन लोकांना मित्रांनो काय देऊ शकता, काम देऊ शकता. आणि ह्या सर्व फ्रँचायझीमधून तेच तर झालेलं आहे की त्यांनी कंपनी स्वतः तर ओन बरेचसे काहीच स्टोअर्स करत असते. स्वतःची कंपनी जर असेल, त्याची जर दुसरी फ्रँचायझी ओपन करायची असेल, कंपनीचीच दुसरी जर फॅक्टरी तयार करायची असेल, तेवढीच ओन करते मित्रांनो. पण जे काही डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे ती तर लोकच हँडल करत असतात. टोर्स असतील, फ्रँचायझी असतील, शोरूम्स असतील, ती पण लोकच हँडल करत असतात मित्रांनो. तर नेटवर्क काय करत असतं मित्रांनो, नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी देत असतं, करिअर ॲडव्हर्टाईज देत असतं, इन्क्रीज युअर चान्स बिलॉंग टू पोझिशन मित्रांनो तुमची चांगली करायला मदत करत असतं. प्रोफेशनली नेटवर्क स्ट्रॉंग जर झालं तर इंडस्ट्रीमध्ये तुम्ही मित्रांनो जॉब मार्केट हे खूप मोठं डेव्हलप करू शकता, स्वतःला डेव्हलप करू शकता. ही ताकद आहे मित्रांनो. जसं की काल आपण पाहिलं, कालच्या सेशनमध्ये तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल मित्रांनो, तुम्हाला हे करणं गरजेचं होतं म्हणून. ओके. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, तुमचं खरंच समर्थ सक्सेस लाईफमध्ये फ्युचर आहे का, याचाही तुम्ही काय करा, आज आत्ता लगेचच विचार करा. ओके. की सर मी जर जॉईन केलं आहे तर माझ्याकडे एवढं करण्याची हिंमत आहे का. मित्रांनो काय असतं, तुम्हाला अजून एक सांगतो, आपण जी ही गोष्ट इथं शिकवतोय, कदाचित तुम्ही यासाठी आज मित्रांनो 100% प्रयत्न करा, काहीही करा, पण प्रयत्न करा. कारण की कदाचित जर तुम्ही स्वतःची कंपनी जर चालू केली तर मित्रांनो त्यासाठी सुद्धा तुम्हाला सेम पद्धतीनं प्रयत्न करायचे आणि सेम ॲज लोकांना जाऊन भेटायचं आहे, सेम ॲज लोकांना तुमचं प्लॅनिंग सांगायचं आहे, सेम ॲज लोक तुमच्यावर विश्वास ठेवत आहेत का नाही बघायचं आहे. म्हणजे काय मित्रांनो, की तुम्हाला काही करायचं असेल त्यापेक्षा आता जर चांगलं प्रोडक्ट मिळालेलं आहे, चांगले अपॉर्च्युनिटी मिळालेली आहेत, तर मित्रांनो त्यासाठी नक्कीच काम करा. ओके. तर चला, तुमचा काही जास्त वेळ मी घेणार नाही. आणि जसं की काल आपण MBAचा सेशन घेतला होता मित्रांनो, की जसं की तुम्हाला स्वतःची जरी कंपनी असेल तरी तेच करावं लागत होतं. आणि त्यातला एक पार्ट होता मित्रांनो, व्हाय नीड स्ट्रॉंग नेटवर्क आणि डिस्ट्रीब्युशन मित्रांनो. तर ते मी तुम्हाला काही उदाहरणामध्ये जाणवून दिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. जर ही नुसती उदाहरणं धरा मित्रांनो, तसंच तुम्ही पण एक लक्षात घ्या, तुमची जर स्वतःची कंपनी आहे तर मित्रांनो तुम्हालाही त्याच गोष्टी कराव्या लागत आहात. आणि जर आपले मित्रांनो, मी तुम्हाला जसं की आजाराच्या ट्रेनिंगमध्ये पण सांगितलं होतं की आज मित्रांनो फक्त भारतामध्ये 85 कोटीपेक्षा जास्त लोक हे हाडाच्या आजाराने ग्रस्त आहेत. डायबिटीसनं 40 कोटीपेक्षा जास्त आहेत. 40 कोटीपेक्षा जास्त हृदयविकाराने आहेत, आता जरा जास्त वाढले असतील लस घेतल्यापासून. त्याच्यानंतर पोटाच्या विकाराने, मूळव्याधाच्या विकाराने, महिलांमध्ये तर प्रत्येक महिलेला मित्रांनो तो आजार आहे, ॲनिमियाचा, पित्ताचा, पाळीचा विकार आहेत. तर मग तुम्ही त्यासाठी काम करा ना. बघा, म्हणजे ही संधी आहे, ही मार्केट आहे मित्रांनो. आणि या मार्केटमध्ये आपल्या भारतामध्ये मित्रांनो ॲक्टिव्ह कस्टमर्स खूप कमी आहेत, खूप कमी ॲक्टिव्ह कस्टमर्स आहेत. म्हणजे काय, तुम्हाला सांगतो, 150 कोटी जर भारतामध्ये जनता आहे तर त्यातली फक्त 15 लाख लोकांपर्यंत हे प्रोडक्ट पोचलेलं आहे. प्रोडक्ट तसं कमी पोचलं आहे, धरून चला 5 लाख लोकांपर्यंतच हे प्रोडक्ट पोचलं आहे. कारण आपण एखाद्याला 3 महिने जरी खायला लावलं तरी मित्रांनो 5 लाख कस्टमर्स होतात फक्त. 150 कोटीतली 5 लाख म्हणजे खूप कमी आकडा आहे. तुमच्याकडं खूप संधी मोठी उपलब्ध आहे, एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो. आणि नक्कीच मित्रांनो